झालो हो येऊ का रे? या. आता काळजी घे उन्हात हिंडू नको. नाही नाही आणि काय लागलं तिथे येऊ गेलं सांग माझ्याकडे पाठायला. हा बर बर सा जाऊ नको आता आरामिनात. नाही 4-5 दिवस आता आराम कर. डॉक्टरनी गोळ्या औषध दिली तेवढं खा. चालतंय. चांगला जार झाला 10-12 दिवस नाही उठायचं. काय आता ते हाराचे जाळे झाले मोकळे. अरे श्याम्या 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 काय बाबा? अरे तुझा मित्र आजारी आहे ना. कोण झाले आपला. झाले? हा त्याला काय झालं? अरे 2 दिवस झाले फणफणलाय ते पार तापानी. किती येड ते पोरग. एक तर ताप आलेला. डॉक्टर म्हणले 4-5 दिवस आराम कर. तरी त्याच्या डोक्याला त्यांनी टेन्शन घेतले की भेंड्या काढायचे, भोपळे काढायचे, मी लोकांकडून पैसे आणले बियाचे ह्याचे त्याचे. स्वतःला बघायचं तर ते आपलं त्याचं टेन्शन घेऊन बसलंय. तू सांग जरा त्याला काहीतरी. बाबा ते खरंच येड आहे. ते मग ऐकणार आहे का? ते सांगण्याच्या पलीकडलं आहे. ते चाल्या म्हणजे वेगळाच प्राणी आहे तुम्हाला सांगतो. अरे तू समजून सांग त्याला. हा बा ते संबंधाच्या पलीकडचं आहे तुम्हाला सांगतो. ते वेगळंच आहे. ते तू समजून सांग. मित्र आहे तू त्याचा. जाऊ द्या तिकडे. कुठं नाद लागला माया काही कमी उद्योग आहे का? जाऊ द्या त्या सोडून विषय त्याचा. कसा माणूस या. मित्र आहे त्याचा. समजून सांगायचं. अयो आयला भोपळे मोठले तोडून बी टाकलेत. तोडून नेले भो. आयला 2-3 दिवस झाले इकडे आलो नाही दुखतंय म्हणून. लोक बी लय बेकार आहेत राव. भोपळे सुद्धा त्यांना दाखवले नाही. अयो भेंडी सुद्धा झाडून नेली व सगळी तोडून नेली. आयला काय लोक आहेत भो गावातले. 2-4 दिवस ना आलं ना लोकांनी खुशाल सगळ्या भेंडी आणि ते तोडून गेल्या राव. छापास काढावं लागेल मला. अवघड अय झाल्या. हा काय म्हणते तब्येत बिब्येत बरं आहे का? तब्येत बरी आहे भाऊ अवघ्या. अरे काळजी घे ना. तुला डॉक्टरनी घरी थांबायला लावलं तू इकडे कुठे हिंडू राहिला? सकाळ सकाळ जावं म्हणलं रानात चक्कर मारायला गेलो तरी अवघ्या. भेंडी ती मोठी झाली का बघावं म्हणलं. माय भेंडी आणि भोपळा कोणतरी चोरून नेले रे अवघ्या. मला काय कळानाच. अरे मी तिकडूनच आलो. हा अरे नको सांगायला नाही तर परत आहे ना माझं तसंच नाव पडतं भाऊ. लावायलावी करतो म्हणून नको जातो मी. यार त्याच्यात काय लावायचं राव. कोण नेलं सांग ना. माहिती असलं तर तुला. सांगणार नाही ना माझं नाव. कशाला सांगू राव अवघ्या. अरे मी आहे ना तिकडे आहे ना शामरावला जाताना पाहिलं होतं. हा त्याने ना कॅरेट बिरेट भरून घेऊन चालला होता. हा 100% मला वाटतं त्यांनीच नेलेली. हायला काय खवट रे तो मित्र. मला भेटायच्या यायच्या आधी तिकडं वावरात चोरी करायला गेलो होय. बघतोच राव मी. चल येऊ का? बघ मग काळजी घे. हा हायला तो गद्दारी केली राव. हायला असं असतं एवढं मी आजारी पडून तुम्हाला भेटायला नाही आला काय नाही आला. आयला खुशाल भेंडी चोरी केली ना तो माय भेंडीन भोपळा. आयला असा मित्र असला ना नसला तरी चालेल. असून काय उपयोग आहे रे तुया फुटका काळजाच्या. चल फुट. काय बोलावं आता ह्या झालेला. डेपुटी त्या श्याम्याला समजून सांगा राव तुम्ही. काय माणूस आहे राव. एवढं दुखत आहे माझं. मला भेटायला नाही आला. अख्खं गाव भेटायला आलो. तुम्ही सुद्धा भेटायला आले. मग वांगे परत भेंडी भोपळा कारले सगळे चोरून विकले राव त्यांनी. नीट सांगा तिने श्याम्याने निघली का? हा बरं तुझी तब्येत कशी आता? तब्येत बरी पण तिकडे रानात गेलो पाहिलं मला पार हे झालं. हिवताप परत वाढायला लागली होती. बरं तक तक करू नको. तुला काय वाटतं श्यामेन चोरून निघले का सगळं? हा लय नालायक माणूस आहे राव त्यो. चोरून म्हणजे मला कळलंय म्हणून मी म्हणतो डायरेक्ट कसा आरोप करीन त्याच्यावर. पण मला काय म्हणायचं तुम्ही दोघं मित्र आहेत. दोघं सगळं हिटतात. आपला मित्र कसा आहे हे तुला माहित नाही का? अहो मित्र म्हणायच्या लायकीचं नाही. त्याला आहे ना मी हाणतोच नाही तर केस तरी करतो डेपुटी. बरं ऐक जरा. तू लई लगेच गरम नको. बघितलेल्या गोष्टी आणि कानाने ऐकलेल्या गोष्टी याचा जरा फरक असतो. तू त्याला विचारपूस केली का कमी निघले काय? अहो विचारलं त्याला लय बोललो मी तरी काय बोलला नाही त्यो. बोलला नाही तुला काही? काहीच नाही बोलला. मग आता मी सांगतो तुला का बोलला नसेल. काय सांगू नका त्याच्याविषयी. मला असलं तर मी चाललो मी त्याच्याकडे बघतो. अरे ऐक बाबा जरा. तू लगेच रागात लगेच काहीतरी उगा आपलं डोकं पेटत होतो. हे बघ तुझ्या त्याला भेटायला आला नाही ठीक आहे सगळं आहे. त्याने काय केलं माहिती का? तुझ्या कालावधीमध्ये तुझ्या दुखण्याच्या कालावधीमध्ये तुझ्या भेंड्या काढल्या, कारले काढले, तुझे ते भोपळे काढले, सगळं मार्केटला नेलं आणि त्याचे जे पैसे येते बरं का ते मला दिले, माझ्याकडे दिले आणि काही पैसे त्याने दवाखान्याचे मेडिकलचे मिटवले. तुझे बुधा आणत होता का तो सगळं परस्पर बाहेरच्या बाहेर मिटत होता
आणि तू त्याच्यावर संशय घेतो. अरे तुम्ही एकत्र राहतात, प्रत्येकच वेळेस माणूस वाईट वागायला असं नाही. मित्राच्या वेळेला काही काही गोष्टी सांगाव्या लागत नाहीत, काही स्वतःहून करावं लागत आहेत. आणि त्याच्यावर संशय घेतला तो कुशाल. चुकलं राव डेपुटी, तुम्ही सांगायचं ना मला भेटायला आले तो तर. आला का माझ्याकडे? आता मला ह्या गोष्टी सांगत बसू का? तो वावरातलं कारले आले म्हणजे तुला आणि टेन्शन देत बसू? काहीतरी आपलं उगच तो करीत होता ना सगळं. तुला आम्ही सांगितलंच नाही, त्याला सगळं माहित होतं, तो करीत होता. हायला लगेच जाऊन परस्पर भेटतो पैसे तुमच्या. दिले त्यांनी सगळे. आता माफी कशी मागू मी? माफी मित्राकडून माफी नसते मागत. त्याला भेट आणि त्याची जरा थोडं हे बोल त्याला म्हणायचं बाबा चुकलं माझ्याकडून, मी तो संशय घेतला, मला ती वावरातली परिस्थिती तशी दिसली म्हणून झालं. हा चाल जा. आणि जरा हिंडू नको. इकडे जायचंय. ऐका असं पावसाळ्याने करा, हिंडू नको जरा उन्हात. नाही आता बरं वाटत आहे. मी बी सांगवलं होतं. यार झालं का उठवतो तू? त्यामुळे तो सांगायचं राव, चुकलं राव माझं. तो माय सगळे शेतीचे उद्योग पाहिले, मला लय वाईट वाटलं श्याम्या. अरे झाल्या, ही काय सांगायची गोष्ट आहे का राव? हा, अरे मला ते आबा भेटले रस्त्यामध्ये, मला सांगितलं अरे भाऊ तो हा मित्र लय आजारी आहे. हा, त्याला डॉक्टरने सांगितले 4-5 दिवस आराम कर, पण त्यांनी टेन्शन दुसरंच घेतले की शेतीचं कसं होईल माझ्या. मग मी एवढं हे नाही ना राव, मान्य आहे मी तुला भेटायला आलो नाही, पण तुला माहिती आहे तुला भेटण्यापेक्षा मला तुझं टेन्शन कमी करावं असं वाटलं. तुझ्या शेतात गेलो भाऊ, पहाटे जायचो, भेंड्या तोडायचो, मार्केटला नेऊन घालायचो, ते 4 पैसे आले जमा केले, हां तुझ्या दुखण्या भाणायला लागले, कोणाचे राहिले ते मिटवले. हा विचार केला मी. आणि त्याशी तू इतका फडाफडा बोलला मला मगाशी तू, मला मग तुला सांगावं वाटतं पण तुम्हाला बोलणं द्याय ना काही. हां सांग बरं मला कसं काय बोलायचं होतं मी? मला गावातून कळलं होतं की तू सगळी माझी भेंडी वगैरे सगळं भोपळे ते चोरली, म्हणून मी तुला लय पाडपाड बोललो रे श्याम्या. कसं झालं तुला सांगू का? किती केलं तर कान आणि डोळे याच्यामध्ये 4 बोटाचं अंतर असतो, बरोबर आहे की नाही? कोणीतरी पाहिलं, कोणीतरी सांगितलं, तुझ्यापर्यंत ती माहिती आली, ठीक आहे सांगणारानं सांगू दे, पण तुझा विश्वास पाहिजे ना माझ्यावरती, एक मित्र या नात्याने, बरोबर आहे की नाही? की आपला मित्र आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. कसं असतं काही मित्र जे असतात ना, तुला सांगतो मी, फक्त सुखात माझ्या आजाला सोबत असतात, पण हे लक्षात ठेव झाल्या कधी बी, हा श्याम आहे ना तुझ्या सुखात तसं कायम सहभागी आहेच आहे, पण दुःखात त्याच्याही पुढे सहभागी आहे, ध्यानात ठेव. काय हां चुकलं माझं, मला माफ कर. अरे माफी मागत असतात का मित्रामध्ये कुठे? टेन्शन घेऊ नको, चल. ते अजून पैसे बाकी आहेत माझ्याकडे, घरी ठेवलेत मी, भेंड्याचे आलेले तुला देतो, तुला अजून कोणाचे द्यायचे असले देऊन टाक. काय चल.